कुसुमाजंगम. आज श्रावण मध्य अष्टमी, ज्याला आपण गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी असं म्हणतो. या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला, त्यामुळं हा दिवस संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णांच्या जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यापाठीमागचा हेतू काय, तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आत्तापर्यंत जे 9 अवतार झाले त्यातला हा श्रीकृष्णांचा 8वा अवतार. खरं तर 9 अवतार तेवढेच महत्वाचे, पण त्यामध्ये राम आणि कृष्ण हे अवतार मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त असे वाटतात. सगळ्या अवतारांमध्ये उत्क्रांत होत गेलेलं दिसतं आपल्याला, पण राम म्हटलं की कुटुंब कसं असावं याचा आदर्श, तर कृष्ण म्हटलं की समाज कसा असावा, राजकारण कसं असावा याचा आदर्श आपल्याला पाहायला मिळतो. कृष्णाष्टमी संपूर्ण भारतभर साजरी होते, रामनवमी संपूर्ण भारतभर साजरी होते. खरं तर कृष्णांचं जीवन असं आहे की ज्यांच्याबद्दल आयुष्यभर बोलत राहिलो तरी ते संपणार नाही. कृष्णाच्या जीवनावर अखंड भारतच नव्हे तर संपूर्ण जगभर चर्चा केली जाते, संपूर्ण जगभर याच्यावर विचार केला जातो. नव्हे त्यांच्या त्या गीतेच्या विचारांमधून संशोधनं केली जातात, विविध प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात. एवढा कृष्णांच्या जीवनाला आदर, प्रेम, विचार प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर कृष्ण वंदे जगद्गुरु असं म्हटलं का, तर ते खरंच आहे की जगाचा गुरु कृष्ण. का तर कृष्णाच्या जीवनात एकही गोष्ट अशी नाहीये की जी आपल्याला करता येणार नाही. भगवान कृष्णांचा जन्म रात्री 12 वाजता. श्रावणाचा महिमा, प्रचंड पाऊस कोसळत असतो, अंधार असतो रात्रीचा, आणि अशा या अडचणीत कृष्णांचा जन्म. कंसाच्या बंदिवानातले बंद तोडून वसुदेव आपल्या पुत्राला घेऊन यशोदेच्या घरी जातो. यशोदेच्या घरी गेल्यानंतर तरी संकटांची मालिका संपलेली नाहीये. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून संपेपर्यंत संकट येतात, पण न घाबरता, न डगमगता ती संकट आपण कशी सोडवू शकतो याचं उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. याचं उदाहरण म्हणजे कृष्णांनी आपल्याला दिलेली भगवद्गीता. त्यांच्या जीवनातील, मी मगाशीच म्हटलं की कितीही बोललं तरी कमीच पडणार आहे, पण 1-2च गोष्टी तुम्हाला मी त्यांच्या जीवनातल्या यावेळी सांगणार आहे. ते म्हणजे आपल्याला सगळ्यांना परिचयाचं असणारं श्रीकृष्णांनी लहान असताना केलेली दही दूध लोण्याची चोरी. याच्यावर अक्षरशः आपल्याला तमाशामध्ये गणगौळण पण पाहायला मिळते. खरं तर वयाच्या 10 ते 11 वर्षाच्या आत घडलेली ही घटना आहे. इतक्या लहान वयामध्ये कृष्णांना दूध लोणी चोरण्याची गरज नव्हती. यशोदेच्या नंदराजाच्या घरी 1000 गायी होत्या. मस्तपैकी तापवलेलं दूध, त्याच्यामध्ये वेलची मसाले घातलेलं असं दररोज श्रीकृष्णांना मिळत होतं. पण त्यांचे जे सवंगडी होते, ज्या गोकुळातली मुलं होती, यांना दूध मिळत नव्हतं, कारण यांच्या घरचं दूध सगळं मथुरेच्या बाजारामध्ये जात होतं. मुलांना खाऊ घातलं जात नव्हतं, पैसा कमवण्यासाठी दुधाचा वापर केला जात होता. आणि म्हणून मग कृष्णांनी ठरवलं की अरे, आपल्या राज्यातली बालकं सुदृढ नसणार आहेत आणि आपण मात्र मस्तपैकी दूध पितोय, या मुलांना मिळत नाहीये आणि यांच्या घरचे ऐकत नाहीत, म्हणून मग त्यांनी चोरी करायचं ठरवलं आणि मुलांना एकत्र करून रोज एकाच्या घरी चोरी करायला सुरुवात केली. ठरवून नियोजनपूर्वक त्यांनी या गोष्टी केल्या. तक्रारी नंदराजापर्यंत जाऊ लागल्या. नंतर मग त्यांनी काय केलं, मथुरेच्या बाजारात जाणाऱ्या गवळणींना अडवायला सुरुवात केली. झाडावर बसून अडवायचं आणि लगोऱ्यांनी दह्या दुधाची डेअरी फोडायची. ते डेरे फोडले की सगळे जण, त्या गोकुळातली मुलं सगळे ते दही दूध लोणी खायचे. मग मात्र नंदराजाच्या दरबारात लोकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी सुरू केल्यावर नंदराजानं सगळ्यांना बोलवून घेतलं, कृष्णांना बोलवलं, कृष्णाच्या सवंगड्यांना बोलवलं. आणि त्यावेळी कृष्णांनी जे भाषण दिलेलं आहे ते अप्रतिम भाषण आहे की का मुलांना दही दूध लोण्याची गरज आहे, सुदृढ बालकं तुमची जर नाहीत झाली तर उद्याचा देश कसा घडेल. अर्धा तास दिलेलं भाषण आहे, ते मेंदू चक्रावून जाईल असं भाषण आहे. आणि लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जर उद्यापासून मुलांना तुमच्या दही दूध लोणी देणार असाल तर मी चोरी बंद करायला तयार आहे. त्याप्रमाणे गोकुळातल्या लोकांनी मान्य केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कृष्णाने चोरी बंद केली. आपल्याला एक बाललीला वाटते ती, पण बाललीला नाहीये. कृष्णाने लहान वयात घडवून आणलेले बदल आहे ते. अनया गवळ्याची पत्नी राधा होती. आपण राधा कृष्णाचं लग्न लावून देतो, लग्न लागलेलं कुठंच उल्लेख नाहीये राधा कृष्णाचा.
कारण अनया गवळ्याची ही राधा 39 वर्षाची आणि भगवान श्रीकृष्ण 9 वर्षांचे होते. 9 वर्षाच्या मुलाचं आणि 39 वर्षाच्या राधेचं कुठं लग्न लागेल का? रासलीला चित्रपटांमध्ये आपलं तरुण कृष्ण दाखवतात आणि ते रासलीला वगैरे दाखवतात. आपल्याला रूपकात्मक कथांचे अर्थ लागत नाही. राधा ही स्त्रीवर्गाचं प्रतीक होती आणि समस्त स्त्रीवर्गाला धाडसी, शौर्यवान आणि संकटावर कशी मात करायची या गोष्टी सगळं शिकवण्यासाठी राधा ही प्रतीक होती, प्रमाण होती. राधाला तयार केलं श्रीकृष्णांनी आणि नंतर जे गोकुळातून गेले ते परत आलेच नाही. परत नंतर त्यांनी वेगळीच कामं केली. मग हा बालपणातला कृष्ण तिथंच त्यांनी सांगितलं की अरे किती सगळे सोयरे जवळचे असतील पण वाईट मार्ग करायला लावतील, वाईट मार्गाने जातील, चुकीच्या मार्गाने जात असतील तर त्यांना समजावा आणि समजावून ऐकत नसतील तर संपवण्याची तयारी ठेवा, असे सांगणारे भगवान श्रीकृष्ण होते. म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरू. तरुण कृष्ण बघितले आपण तर सांदीपनींच्या आश्रमात शिकले आणि प्रचंड काम त्यानंतर केलेलं आहे. जरासंध मारला, शिशुपाल मारला, मधल्या टप्प्यात नरकासूर मारला. ह्या लोकांना का मारावं लागलं? समाजामध्ये अशा प्रकारचे समाज विघातक लोकांची संख्या वाढत होती आणि त्यांना संपवण्याचं काम कृष्णाने केलं. 16 सहस्र नारी तरी ब्रह्मचारी असं एक गीत आहे किंवा अभंग पण आहे. 16,000 स्त्रियांच्या बरोबर लग्न करणारा श्रीकृष्ण 65 वर्षांचा होता. ज्या बघा आजच्या काळात एखाद्या टाकून एखाद्या मुलीला पळवून नेलं तरुण मुलीला आणि 2 महिन्यांनी आणून दिलं, सांगितलं की हिच्या केसालाही मी धक्का लावला नाही तरी समाज मान्य करणार नाही. मग त्या काळामध्ये तर या 16,000 स्त्रियांना बंदिवानात टाकलं होतं नरकासुरानं. आणि मग या सगळ्यांना कृष्णानं सोडवलं. सोडवून आणल्यानंतर समाज स्वीकारायला तयार नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की यांचं रक्षण मी करेन, यांचं पतित्व मी. पती शब्दाचा अर्थ आहे रक्षण करणं, संस्कृत मधला शब्द आहे तो. यांचं पतित्व मी स्वीकारतो, त्यामुळे मी रक्षणाची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे समाजाला त्या स्त्रियांना स्वीकारावं लागलं. आपल्यापर्यंत रूपकात्मक कथांचे अर्थ येत नाही. भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ आपल्याला दिला. आपण म्हणतो अर्जुनाला गीता सांगितली, आपल्याला काय करायचंय असे म्हणणारे बरेच लोक आहेत. पण पहिला इंग्रज ज्यावेळेला भारतात आला आणि त्याला त्याचं भाषांतरण केलं त्यावेळेला ती गीता घेऊन डोक्यावर नाचला. भारतात येणारा प्रत्येक माणूस आज 14 ते 15 भाषांमध्ये भगवद्गीतेची भाषांतर आहे. भगवद्गीता हा असा एकमेव ग्रंथ आहे याची जयंती साजरी केली जाते. ही भगवद्गीता आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जगावं कसं, वागावं कसं, राहावं कसं, करावं काय यासाठी सांगण्यात आलेली आहे. पण आपण अभ्यासच नाही. आपल्याला समजावी म्हणून आपल्या महाराष्ट्रातले संत ज्ञानेश्वर यांनी तिचं ज्ञानेश्वरीत रूपांतर केलं. तरी पण आम्ही काय करतो? ज्ञानेश्वरीची पारायण करतो. पारायणाने आमच्या डोक्यात विचार घुसणार नाही. एक हात में गीता हमारे दूजे में बस प्यार है. एका हातात गीता आणि दुसऱ्यामध्ये प्रेम घेऊन जगामध्ये जे फिरतात तेच खऱ्या अर्थानं जन्माष्टमी साजरी करू शकतात. नुसतं पाळण्यामध्ये कृष्णाला ठेवून सुंदर सुंदर कपडे घालून हलवून प्रसाद वाटला म्हणजे जन्माष्टमी झाली असं नाही. जन्माष्टमी खऱ्या अर्थानं कृष्णाचे विचार, कृष्णाचं प्रेम घराघरात पोहोचवणारा खऱ्या अर्थानं जन्माष्टमी साजरी करतो. दुसरं एक उदाहरण म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी गोपाल काला साजरा करतो. गोपाल काल्याचा हेतूही तोच आहे. रानावनात गाई गुरं घेऊन जाणाऱ्या मुलांना आपण घेऊन गेलेलं जेवण सगळ्यांनी एकत्र करून खाल्ल्यानंतर सगळ्यांनाच पौष्टिक गोष्टी मिळू शकतात. आपला डबा खाल्ला तर पौष्टिक मिळणार नाही. आणि मग त्यासाठी तो रानावनात मुलांना एकत्र करायचा आणि सगळ्यांचं जेवण एकत्र मिक्स करून प्रत्येकाला ते वाटलं जायचं आणि आनंदानं ग्रहण केलं जायचं. हे करण्याची परंपरा त्या काळात होती आणि म्हणून दुसऱ्या दिवशी आपण दहीहंडी फोडतो. दहीहंडी मी मगाशी तुम्हाला सांगितलं की दूध चोरण्याच्या प्रकारातला तो प्रकार आहे. मग त्यातून हा दुसऱ्या दिवशीचा दहीहंडीचा उत्सव आला की जेणेकरून समस्त तरुण वर्गाला साहस धाडस करता यावं आणि ह्या गोष्टी करता याव्यात. दही दूध लोणी हे सुदृढ राहण्याचं प्रतीक आहे म्हणून दहीहंडी हा प्रकार दुसऱ्या दिवशी आला. त्याच्याबद्दल पण खूप बोलण्यासारखं आहे. पण लक्षात एकच ठेवा की गीता आणि प्रेम घेऊन आपण जगामध्ये गेलं पाहिजे, आपल्या देशामध्ये गेलं पाहिजे. पहिल्यांदा माझ्या देशातल्या बांधवांना गीतेचा विचार आणि गीतेनं सांगितल्याप्रमाणे माणसातलं प्रेम आपण घेऊन गेलो तर खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन आनंदी बनू शकेल आणि देशाचा उद्धार करण्या इतपतचा मोठा माणूस बनू शकेल. हीच या दिवसाची संकल्पना आहे. जन्माष्टमीच्या दिवशी एवढंच आपण ईश्वराला सांगूया की हे योगेश्वरा, हे श्रीकृष्णा, आम्हा सर्वांना शक्ती दे आणि तुझा विचार, तुझं प्रेम जगापर्यंत घेऊन जाण्याची ताकद दे. हेच मी सांगू इच्छिते. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर, लाईक आणि कमेंट जरूर करा. नमस्कार.